पाठ 29. मी सगळ्या भाज्या खाणार. आईनी तेजसला ताट वाढलं. ताटात होती कारल्याची भाजी. कडू कारलं तेजसला अजिबात आवडत नव्हतं. आई, मला नको ही भाजी, असं म्हणून ताटावरून तेजस उठला. आईला खूप राग आला. आईला राग आला म्हणून तेजसलाही राग आला आणि न जेवता तो उपाशी झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो भाजी मंडईत गेला. मंडईत सगळीकडे भाज्याच भाज्या दिसल्या त्याला. बापरे, किती ह्या भाज्या! तेवढ्यात तेजसच्या समोर आला बटाटा. काय म्हणाला? भाजून खा, उकडून खा, तळून खा. वजन वाढवायचं असेल तर मलाच खा. तेवढ्यात आला टमाटा. मला जर तुम्ही खाल तर होतील गाल लाले लाल. कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार. सूप आणि सॉस तुमच्यासाठी आहेत खास. मुळा आणि गाजर तेवढ्यात दिसले. दोघंही ऐटीत होते. आम्हाला रोज खाणार, त्याचे डोळे सुंदर राहणार. डोळ्यांना ताकद मिळणार, चष्मा लवकर नाही लागणार. मग तेवढ्यात काकडी आली उड्या मारत. काय म्हणाली तेजसला? मी असते थंडगार, मला खाण्यात मज्जा फार. तुम्हाला व्हायचे सशक्त तर मलाच खा फक्त. मग तिकडून आली मेथी. तिच्याबरोबर कोण कोण होते? इतर पालेभाज्या म्हणजे चुका, चाकवत, माठ आणि पालक. मग सगळ्या पालेभाज्यांनी एकमेकांचा हात धरला आणि ते काय गाऊ लागले? हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या. आमच्यातून मिळवा पोषक घटक, खाण्याची लागेल तुम्हाला चटक. तेवढ्यात आलं कारलं. हिरव्या हिरव्या रंगाचं आणि खडबडीत अंगाचं. ते सगळ्यांना म्हणालं, माझ्याकडे पाहून नका हसू, चुकूनही कधी नका रुसू. माझ्यात आहेत खूप गुण, घ्यावेत तुम्ही ते जाणून. मी आहे खूप औषधी, आजारपण येणार नाही कधी. हे ऐकल्यावर तेजसला खूप आश्चर्यच वाटलं. प्रत्येक भाजी येऊन त्याला काय काय सांगत होती बरं? भेंडी होती, गवार होती, वांग होतं, पडवळ होतं, कोबी होती, फ्लॉवर आणि मिरचीही होती. सगळे तेजसला सांगत होते, आम्हाला खा, आमच्यात किती गुण आहेत. त्या सगळ्या गडबड गोंधळानी तेजसला जाग आली आणि मग त्याला समजलं की अरे खरंच सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, तरच आपण एक छान सशक्त मुलगा होणार. मग पळतच आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार हं आई. आता उत्तर द्या हं. तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती? तेजसला कारल्याची भाजी आवडत नव्हती. मंडईत कशाची दुकाने सजलेली होती? मंडईत भाज्यांची दुकाने सजलेली होती. काय खाल्ल्यावर गाल लाल होतात? टमाटा खाल्ल्यावर गाल लाल होतात. मुलांसाठी टमाट्याचे खास काय बनवले जाते? मुलांसाठी टमाट्याचे सूप आणि सॉस खास बनवले जाते. डोळ्यांना ताकद कशामुळे मिळते? डोळ्यांना ताकद मुळा आणि गाजर यामुळे मिळते.